नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळूमामा. सर्वांचे परत एकदा नवीन एका व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. मंडळी, आज आपण अशा एका ठिकाणी जाणार आहोत जिथे खूप दूरदूरहून भाविक येतात व आपले हे आहेत लाडके दाजीबा. यांनी काही वर्षापूर्वी नवस बोलले होते, तेही नवस आपण वरती जाऊन फेडणार आहोत. कुठे जाणार आहोत आपण? जीवदानी मंदिर. आम्ही आता जवळजवळ 1200 ते 1300 पायऱ्या चढून जीवदानी मातेला डोंगरावरती जाणार आहोत दर्शनासाठी. चला तर आपला प्रवास 5 पायरीहून सुरू करूयात व जाऊयात आपण जीवदानी मातेच्या दर्शनासाठी. बोला जीवदानी माते की जय. जय. चला मंडळी, हा गेट आहे 5 पायरीचा. इथूनच आपला डोंगरावरती देवीच्या दर्शनासाठी प्रवास होणार आहे व हा रोड येतो विरार स्टेशनवरून व हा रोड येतो विरार फाट्यावरून, हायवेवरून. तर आपला 5 पायरीचा प्रवास जो आहे इथूनच चालू होतो. जीवदानी मातेच्या डोंगराच्या पायथ्याशीच तुम्हाला जीवदानी अंबाई मातेचे छोटेसे मंदिर लागते. मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला माहिती फलकही दिसेल, त्यामध्ये तुमची वेशभूषा कशी असायला हवी किंवा तुम्ही आपल्या संस्कृतीचे जतन कसे करू शकता याच्याकडे सुद्धा विशेष लक्ष देण्यात आले आहे. चला तर मातेचे दर्शन घेऊयात व करूयात आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात. पाच पायरीचा जो मार्ग आहे तो जास्ती करून नवसाला जे कोंबडे बकरे दिले जातात ते याच मार्गी जास्ती करून दिले जातात. डोंगरावरती जाण्यासाठी मुख्य पायऱ्या आहेत, तिथे तुम्हाला या सर्व गोष्टी जास्ती करून बघायला भेटत नाही. दाजीबांना जास्ती चालायची सवय नसल्यामुळे त्यांचा लगेच दम भरला. हळूहळू पायऱ्या चढत आहेत. तुम्हाला जीवदानी मातेच्या डोंगरावरती जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक जो आपण आत्ता निघालो आहोत 5 पायरीहून, तुम्हाला या मार्गावरून जवळजवळ 1000 ते 1100 पायऱ्या चढून जावे लागतात व सर्व डोंगराळ भाग असल्यामुळे ट्रॅकसाठीही एक उत्तम पर्याय आहे. व मंदिराच्या मुख्य मार्गाने जाल तर तुम्हाला 1200 ते 1300 पायऱ्या चढाव्या लागतात व सर्व भाविक तिथूनच प्रवास करतात. व तिसरा मार्ग जो मुख्य मार्गाच्या बाजूलाच आहे तो आहे रोपवे. जर तुमच्यासोबत वृद्ध भाविक आहेत ज्यांना सीडी चढणे शक्य नाही, त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. रोपवेने तुम्हाला 200 ते 250 तिकीट मोजावे लागते. कन्फर्म तिकीट माहीत नाही, आपण पुढे जाऊन विचारूयातच. मंडळी, आपण आता जवळजवळ 70% पायऱ्या चढलो आहोत. जवळच आले आहे मंदिर. आपण 5 पायरीवरून डोंगरावरती चढलो, पण उतरताना मात्र आपण मुख्य पायऱ्यावरूनच उतरणार आहोत. कारण दाजींचे जे नवस होते ते आपण डोंगराच्या मुख्य पायथ्याशी फेडणार आहोत. त्यामुळे आपण ह्या ब्लॉगमध्ये डोंगर चढून देवीचे दर्शन कसे घेतले ते बघणार आहोत व दुसऱ्या भागात डोंगर उतरून डोंगराच्या पायथ्याशी आपले नवस फेडणार आहोत. तरी हा व्लॉग व येणारा याचाच दुसरा भाग नक्की बघा व चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जीवदानी मातेच्या डोंगरावरून हा विरारचा सर्व परिसर व हा सुंदर निसर्ग खूप छान असा दिसत आहे. जीवदानी देवीचे मंदिर खूप प्राचीन काळापासून असल्याचे पाहायला मिळते. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे पुरावे सुद्धा गड चढताना तुम्हाला पाहावयास मिळतात. फायनली मंडळी, आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या आवारात. तुम्हाला असे सर्व पूजेच्या साहित्याची दुकाने दिसतील.
सर्व दुकानदार तुम्हाला चपला इथे सोडा असा आग्रहही करतील. तुमची चॉईस, तुम्ही कोणत्या दुकानात ठेवता. चला तर आपण देवीसाठी पूजेचे ताट घेऊयात व जाऊयात देवीच्या दर्शनासाठी. दादा कोणती देव? साडीची देव? नको आपली हे साडी द्या. ओटीची देव ना? पूर्ण. मंदिरात जाताना तुमची 2 ठिकाणी चेकिंग होते. एक म्हणजे डोंगराच्या मुख्य पायथ्याशी व दुसरी म्हणजे इथे समोर. सुरक्षिततेसाठी ही चेकिंग झालीच पाहिजे. जीवदानी मातेच्या मंदिरात नवरात्रीच्या वेळेस भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या लाईनसाठी ही अशी सर्व व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून भाविकांना छान प्रकारे दर्शन होईल. आपण पोहोचलो आहोत मंदिरामध्ये. चला तर घेऊयात जीवदानी आईचे दर्शन. ही आहे आपल्या जीवदानी आईची मूर्ती. इथून कोणीच खाली हात जात नाही. तुम्ही जे मागाल ती तुमची मनोकामना नक्की पूर्ण होते. तुमचे नवस पूर्ण झाले की एकदा नक्की देवीचे आभार मानायला तुम्हाला या मंदिरात यावे लागते. मित्रांनो, मुंबईवरून जीवदानी मातेचे मंदिर जवळजवळ 60 किलोमीटर अंतरावरती आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे मंदिराच्या मेंटेनन्ससाठी पैसेसुद्धा दिले जातात. नवरात्रीच्या दिवशी या मंदिराबाहेर जत्रासुद्धा भरते. त्याची तयारी सरकार व ट्रस्टद्वारे 1 ते 2 महिने अगोदर केली जाते. तुम्हाला जरी रोपवेकडे जायचं असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता व मंदिराच्या वरच्या भागात ही 3 छोटी छोटी मंदिरे आहेत. चला तिथेही जाऊन आपण घेऊयात दर्शन व वरून बघूयात सुंदर विरारचा निसर्ग.
डोंगरावरून विरारचा डॅम, नालासोपारा व विरारचा पूर्ण परिसर अतिशय सुंदर असा दिसतो. मंदिराच्या खालीच खेळाचे मैदान आहे. मैदानाच्या बाजूलाच एक छोटेसे हेलिपॅड आहे. कोणी नेता, कोणी मंत्री आले तर तिथे उतरून ते डायरेक्ट मंदिरात येऊ शकतील. तुम्हाला वरती चहा, नाश्ता सर्व काही भेटेल. चला तर आपण घेऊयात चहा. ट्रस्टच्या वतीने तुम्हाला 15 रुपयामध्ये जेवणही भेटते. भाविकांसाठी बसण्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला इथे व डोंगराच्या मुख्य पायथ्याशी नारळवडीचा प्रसादही भेटतो. पर पॅकेट 20 रुपये. इथे पैसा चिटकवला जातो. असे म्हटले जाते की ज्याचा पैसा चिटकतो त्याची मनोकामना पूर्ण होते. चला तर आपणही बघूयात पैसा चिटकतो की नाही. खरंच खूप छान असे दर्शन झाले. मन प्रसन्न झाले डोंगरावरती येऊन जीवदानी आईचे दर्शन घेऊन. तुम्हीही नक्की या जीवदानी आईचे दर्शन घेण्यासाठी. चला तर याचा पुढचा भाग आपल्या लवकरच चॅनलवरती अपलोड होईल. तोही नक्की बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.